बापाचा, पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा। पीक विमा मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, पीक विमा मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, पीक विमा मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, पीक विमा मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। आंदोलनस्थळी काल जिल्हा कृषी अधीक्षक माने साहेब आले होते। त्यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी फोनवर चर्चा केली। जिल्हाधिकारी यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चेसाठी बोलवलं होतं। सायंकाळी आम्ही शेतकरी प्रतिनिधी गेलो, जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी चर्चा झाली। आमच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांसंदर्भात काही मागण्यांवरती त्यांनी निर्णय दिला, परंतु विमा तात्काळ मिळाला पाहिजे आम्हाला कंपनीकडून, या संदर्भात आमची जी प्रमुख मागणी होती त्याबाबत त्यांनी शुक्रवारी मीटिंग लावली आहे। शुक्रवारपर्यंत अवधी मागितला आहे, परंतु आम्हाला आज जर सकारात्मक निर्णय न दिल्यास आम्ही सरणावर आमचं मरण हेच धोरण समजून आम्ही आंदोलन अधिक तीव्र करणार आहोत। त्यामुळे आमची जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती आहे, आमच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्या। काल सकाळपासून आम्ही जे मागच्या वर्षी पीक विमे काढले होते त्याचे नुकसान भरपाई आम्हाला मिळाले नाही। पीक विमा कंपनीने आमचे विमे नाकारले। का नाकारले? तो जो पीक कापणी प्रयोग झाला, शासनाच्या लोकांनी जो पीक कापणी प्रयोग केला तो चुकीचा प्रयोग केला। तो चुकीचा प्रयोग केल्यामुळं आमचे पीक विमे नाकारले। त्यामुळे आम्ही कालपासून सरणार बसले। काल आमच्या उपोषणस्थळी आपल्या तालुक्याचे कृषी अधिकारी पवार साहेब आले होते, जिल्ह्याचे कृषी अधीक्षक माने साहेब आले होते। यांनी ज्या वेळेला आमचं गारणं जे आहे ते गारणं मांडलं, ते एक्सपोज पण केलं आम्ही का तुमचे पीक कापणी प्रयोग चुकीचे कसे झाले, त्या संदर्भात आम्ही पुरावे पण त्यांच्यासमोर केले। ज्या वेळेला ते पाहणी केली त्यांना ते कळलं की याच्यामध्ये कुठेतरी सत्यता आढळून येते, आपल्या प्रशासनात कुठेतरी चूक झाली। तर त्यांनी तात्काळ कलेक्टर साहेबांना फोन केला। कलेक्टर साहेबांना फोन केल्यानंतर कलेक्टर साहेबांनी तात्काळ मीटिंग लावली। पण त्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की तुमचे जे मुद्दे आहे त्या मुद्द्यांवर आम्हाला चर्चा करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये काही बदल करण्यासाठी आम्हाला शुक्रवारपर्यंत वेळ द्या। पण आमची विनंती आहे आदरणीय साहेबांना की या कंपनीचं धोरण पहिलं असं होतं की शेतकऱ्याचं मरण हे त्या कंपनीचं धोरण होतं, त्यामुळे आम्हाला या सरणावर यायला लागलं। आणि तशीच परिस्थिती परत तुम्ही आमच्याकडे वेळ मागताय शुक्रवारपर्यंत। तर साहेब, आम्हाला शुक्रवारपर्यंत वेळ देण्यापेक्षा तर आम्ही जे सरणार बसलेलं आहे आम्हाला शुक्रवारपर्यंत थांबण्यापेक्षा तुम्ही आजच आम्ही जो निर्णय, आमची जी मागणी आहे त्या मागणीचा तुम्ही आजच आमचा निर्णय घ्यावा अशी आमची विनंती आहे। नाही तर आम्ही आज जे कालपासून सरणार बसलेलं आहोत त्या सरणाचं उद्या काय करायचं त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी वेगळा निर्णय उद्या घ्यावा लागेल। तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की आमच्या मागणीचा लवकरात लवकर विचार करावा।